लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अखेर यश। सकाळी 8 वाजल्यापासून मूर्ती गिरगाव चौपाटीवरच रात्री 10:30च्या दरम्यान विसर्जन होणार। मंडळाचे मानस सचिव सुधीर साळवींची माहिती। 31 तासानंतर पुण्यातील मिरवणुका संपल्या। अलका चौकामध्ये भक्तांनी अभूतपूर्व गर्दी करत चालवली मिरवणूक। ढोल ताशांच्या गजरामध्ये वैविध्यपूर्ण देखाव्यांचं सादरीकरण। मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही। ओबीसींचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। हैदराबादेत जीआर ओबीसींवर घाला घालणारा सरकारची भूमिका ओबीसी विरोधी, मात्र आम्ही लढणार, हक्काचं रक्षण करणार। विजय वडेट्टीवार ठाम, उद्याच्या बैठकीला येण्यासाठी ओबीसी नेत्यांना आवाहन। पश्चिम महाराष्ट्रामधील कोणीही आरक्षणापासून वंचित राहणार नाही। ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं। कुणाला गैरसमज पसरवायचे असतील तर पसरू द्या, जरांगेंची वडेट्टीवारांवर टीका। मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही। ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। मुंबईसह ठाण्यामध्ये देवाभाऊंचे बॅनर। मुख्यमंत्री शिवरायांना पुष्पहार अर्पण करताना फडणवीसांचा फोटो। मराठा आरक्षणावर भाजपचं कॅम्पेन तर श्रेयवादाच्या लढाईमध्ये नाही, आमच्यासाठी विकास महत्वाचा, शिंदेंकडून स्पष्ट। संघाच्या मुख्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि परिसरात पुतळा लावा। मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर 40 ते 50 कोटींचा खर्च। भाजपच्या कॅम्पेनवर संजय राऊतांची टीका। संजय राऊत यांची वैचारिक सुनता झाली, त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही। भाजपच्या नवनाथ बन यांचा हल्लाबोल। बीडच्या आष्टीमध्ये प्रथमच जरांगे पाटील, मुख्यमंत्री फडणवीस आणि सुरेश धस एकाच बॅनरवर। देवेंद्र भाऊबली आरक्षणाचे जनक, लढाई जिंकली बरं का, बॅनरवर उल्लेख।